रवीची बायको गरोदर होती. तो मजुरीचं काम करत होता. त्या दिवशी काम करून संध्याकाळी तो घरी आला. बायकोची बिघडलेली अवस्था बघून त्याच्या वहिनीला म्हणाला, "वहिनी, दादाची मोटरसायकल दे ना. मला मेघाला घेऊन दवाखान्यात जायचं आहे." अगोदर तर त्याच्या वहिनीने गाडी द्यायला नकार दिला. तिने विचार केला की नवऱ्याचा घरी आल्यावर मार खाण्यापेक्षा तिने गाडीतलं पेट्रोल काढून घेतलं आणि चावी धीराच्या हातात दिली. म्हणजे रस्त्यातच तिची जाऊ तडफडून मरून जाईल. रवीने हेल्मेट मागितलं तर म्हणाली नाही आहे. म्हणजे पोलीस त्याला हेल्मेट न घातल्यामुळे पकडतील. आणि अगदी तसंच झालं. पोलिसांनी रवीला पकडलं आणि त्याच्या खिशात काहीतरी टाकलं. घरी आल्यावर रवीने खिशात हात घातला. ते बघून त्याच्या बहिणीला धक्काच बसला. कारण खिशातून तर रवी घरात आल्या बायकोला आवाज देत म्हणाला, "अगं मेघा, कुठं आहेस तू? लवकर जेवायला वाढ. खूप भूक लागली आहे." कारण तो सकाळी नाश्ता करून गेला नव्हता आणि पूर्ण दिवस उपाशी होता. त्यामुळे त्याला खूप जोरात भूक लागली होती. मनात येत होतं की लगेच समोर जेवणाचं भरलेलं ताट यावं आणि त्यावर त्यानं तुटून पडावं. त्याने अंगणात ठेवलेल्या बादलीतल्या पाण्याने हातपाय धुतले आणि खाटेवर येऊन बसला. पण मेघाने काहीच उत्तर दिलं नाही. तो हैराण होऊन किचनमध्ये गेला तर मेघा किचनमध्ये पण नव्हती. मग तो त्याच्या खोलीत गेला आणि मेघाची अवस्था बघून खूप घाबरला. मेघा बेडवर पडली होती आणि वेदनेत तळमळत होती. तो पळत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "काय झालं मेघा? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?" मेघाने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाली, "अहो, सकाळपासूनच माझी तब्येत बिघडली आहे. चक्कर पण येत आहे आणि आता तर पोटात पण दुखायला लागलं आहे." मेघाला 9वा महिना लागला होता. डॉक्टर बोलले होते की मेघाची डिलिव्हरी कधी पण होऊ शकते. त्यामुळे तिची काळजी घ्या आणि तिच्यावर लक्ष ठेवा. कारण मेघा खूप कमजोर होती आणि कुपोषणामुळे तिचं बाळ पण स्वस्थ नव्हतं. डॉक्टरांनी तिला जास्त काळजी घ्यायला सांगितली होती. रवी म्हणाला, "मेघा, काळजी करू नकोस. मी आत्ता तुला दवाखान्यात घेऊन जायची व्यवस्था करतो." रवी त्याच्या घरातून बाहेर आला आणि बाजूला राहत असलेल्या त्याच्या भावाच्या घरात गेला. वहिनीला दादाबद्दल विचारलं तर त्याचा भाऊ घरात नव्हता. पण त्याची बाईक दारातच उभी होती. म्हणून रवी त्याच्या वहिनीला म्हणाला, "वहिनी, प्लीज गाडीची चावी दे ना. मला मेघाला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. तिची अवस्था खूप खराब झाली आहे." तो खूप टेन्शनमध्ये दिसत होता. वहिनीने गाडीची चावी द्यायला नकार दिला. तसा रवी त्यांच्या घरातून बाहेर निघून आला आणि परत काळजीने बायकोच्या जवळ गेला. त्याच्या बहिणीला नवऱ्याची भीती वाटली. जर तिच्या नवऱ्याला समजलं की मी त्याच्या भावाला गाडीची चावी दिली नाही तर ते सगळा राग माझ्यावर काढतील. कधी कधी तर तिच्यावर हात पण उचलत असायचा. कारण तिचा नवरा खूप हट्टी स्वभावाचा होता. नवऱ्याच्या भीतीचा विचार करून गाडीतलं सगळं पेट्रोल काढून घेतलं आणि रवीजवळ जाऊन म्हणाली, "तुमच्या दादाने गाडीची चावी द्यायला सांगितली आहे." रवीने वहिनीचे आभार मानले. तो दुसऱ्या कुणाकडे तरी गाडी मागायला जायचा विचारच करत होता. पण वहिनीने दादाला विचारलं होतं. त्याने बहिणीकडे हेल्मेट मागितलं तर ती म्हणाली नाही आहे. तो काही न बोलता मेघाला गाडीवर बसून लगेच दवाखान्यात जायला निघाला. त्याच्या बहिणीने गाडी दारातून निघून गेलेली बघितली आणि गालातल्या गालात हसली. कारण जवळ आजूबाजूला कुठेच पेट्रोल पंप नव्हता. तिला पूर्ण विश्वास होता की मेघाची तब्येत अजूनच खराब होईल. कारण डॉक्टर तिच्याबद्दल काय बोलले होते हे तिला चांगलंच माहीत होतं. तिची हीच इच्छा होती की मेघा रस्त्यातच तडफडून मरून जावी. ना गाडीत पेट्रोल असणार आणि नाही गाडी पुढे जाणार आणि नाही मेघा वेळेवर दवाखान्यात पोहोचणार. त्यामुळे तिच्यावर उपचार पण वेळेवर होणार नाहीत आणि ती मरून जाईल. तिच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे ती खूप खुश होती. रवीच्या बहिणीने रवीने हेल्मेट मागून पण न देऊन अजून एक वाईट काम केलं होतं. रवीला माहीत होतं की हेल्मेट घातलं नाही तर पोलीस पकडतात आणि दंड वसूल करतात. पण वहिनी हेल्मेट नाही म्हटल्यावर नाईलाजाने हेल्मेट न घालता त्याला गाडी घेऊन जायला लागलं. मजबुरी पण माणसाला काय काय करायला भाग पडते.
त्याला मजबुरीमध्ये वहिनीपुढे छोट्या छोट्या गोष्टींसाठी हात पसरायला लागले. तो विचार करायला लागला की माझ्याकडे जुनी का होईना पण स्वतःची गाडी असती म्हणजे तो तिला हवं तेव्हा वापरू शकला असता. पण आता हा सगळा विचार करायची वेळ नव्हती. तो मेघाला घेऊन थोड्याच अंतरावर गेला होता आणि तेवढ्यात गाडीतलं पेट्रोल संपलं. त्याने डोक्यावर हात मारला आणि मनात म्हणाला, अरे देवा, मी गडबडीत घरातून निघायच्या अगोदर गाडीत पेट्रोल चेक करायचं विसरूनच गेलो. आता काय करू? पेट्रोल पण इथे जवळपास कुठंच नाही. तो तसाच गाडी ढकलत पुढे निघाला. तेव्हा तिथून निघालेल्या दुसऱ्या गाडीवाल्याने त्याला बघितलं आणि मेघाची अवस्था बघून त्याने गाडी थांबवली आणि त्याला विचारलं, काय झालं? रवी म्हणाला, माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं आहे. तेव्हा त्या गाडीवाल्याने त्याच्या गाडीतलं पेट्रोल काढून त्याला दिलं म्हणजे तो पेट्रोल पंपापर्यंत पोहोचेल. त्या माणसाला पण माहीत होतं की रवीची बायको गरोदर आहे आणि तिला मदतीची गरज आहे. पण त्याचीच नाती कशी त्याच्या बायकोला मरणाच्या दारात ढकलत होती. या स्वार्थीपणामुळे त्याची बहिणी लग्नाला एवढी वर्ष होऊन पण आई बनली नव्हती आणि मेघाच्या लग्नाला दुसरं वर्ष लागलं होतं आणि तिने गोड बातमी ऐकवली होती. तिची जाऊ ही बातमी ऐकून मनातून जळून राग झाली होती. ती मेघाचा खूप तिरस्कार करायला लागली होती. तिला मेघाचा खूप राग यायचा की देवाने तिला आई व्हायचं सुख का दिलं असेल, ज्या सुखापासून ती एवढी वर्ष वंचित होती. पण तिच्या जावेला हे माहीत नव्हतं की ती जेवढी तिच्या धाकट्या जावेची ईर्ष्या करेल, तिला श्राप देईल, तेवढी ती देवाच्या आशीर्वादापासून लांब जाईल. जावाजावांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे झाले होते. मेघा खूप शांत आणि समजूतदार होती, पण तिची थोरली जाऊ कुणाचंही ऐकून न घ्यायची नाही. ती जो निर्णय घ्यायची तो शेवटचा असायचा. ती तिच्या नवऱ्याचं पण ऐकत नव्हती. दोन्ही भावांनी विचार केला की एकमेकांशी भांडण्यापेक्षा वेगळं राहिलेलं चांगलं होईल. दोन्ही भाऊ वेगळे झाले. रवीची अचानक नोकरी सुटली. मेघा गरोदर होती आणि तिची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. जे काही पैसे साठवलेले होते ते मेघाच्या दवाखान्यात खर्च झाले होते. त्याच्याजवळचे पैसे संपले होते आणि त्याचा भाऊ सुखात जगत होता. त्यांचं स्वतःचं दुकान होतं आणि त्यातून त्याला खूप फायदा होत होता. त्यामुळे त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती. कसलाच त्रास नव्हता. त्याचा भाऊ कधी कधी रवीची मदत करत असायचा. त्यासाठी रवी कायम त्याचा आभारी राहत असायचा. पण दोघांनीही ही गोष्ट आपापल्या बायकांपासून लपवून ठेवली होती. रवीच्या भावाने त्याला त्याच्यापासून वेगळं केलं होतं, पण कधीच त्याच्या बायकोला भावाला चुकीचं बोलून दिलं नव्हतं किंवा दुखवून दिलं नव्हतं आणि तिला सांगितलं होतं की माझा भाऊ कधीही कुठलीही गोष्ट मागायला आला तर त्याला नाही बोलायचं नाही. लगेच त्याला ती गोष्ट देत जा, मग ती लाख रुपयांची असली तरी चालेल. त्याच्या बहिणीला पण ही गोष्ट आवडली नव्हती, पण नवऱ्याच्या समोर तिचं जास्त चालत नव्हतं. त्यामुळे ती मनातल्या मनात सगळा राग गिळत होती. इकडे नोकरी सुटल्यामुळे रवीची अवस्था अजूनच खराब झाली होती. त्यामुळे त्याने मोलमजुरी करायला सुरुवात केली. मेघाच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती. त्याने सोन्याची अंगठी विकून बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे जमा केले होते, कारण त्याला माहीत होतं की वेळेला पैशाचा बंदोबस्त होणार नाही आणि आज अडचणीमध्ये तेच पैसे उपयोगी पडत होते. पण गाडीत पेट्रोल नसल्यामुळे आणि हेल्मेट नसल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. त्या वाटसरूने पेट्रोल दिल्यामुळे त्याने गाडी जोरात चालवायला सुरुवात केली, कारण मेघाच्या पोटात दुखणं वाढायला लागलं होतं. मेघा तोंडातून येणारा आवाज दाबून ठेवायचा प्रयत्न करत होती. गाडी चालवत पण रवीला त्याच्या बायकोच्या वेदना चांगल्याच कळत होत्या, पण तो तिचं दुखणं मनात असून पण कमी करू शकत नव्हता. त्याने गाडी जोरात चालवायला सुरुवात केली. पुढे गेल्यानंतर नाक्यावर पोलीस बंदोबस्त होता. पोलीस हेल्मेट न घालणाऱ्या लोकांना पकडत होते. रवीला असं वाटलं की त्याच्या बायकोची अवस्था बघून पोलीस त्याला पकडणार नाहीत. माणुसकीच्या नात्याने त्याच्यावर दया दाखवतील, पण हा त्याचा भ्रम होता. पोलिसाने त्याला हाताने इशारा करून थांबायला सांगितलं.
रवी हात जोडून म्हणाला, साहेब, माझ्या बायकोची तब्येत खूप खराब आहे. तिची डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे घाई गडबडीत मी हेल्मेट घालायचं विसरून गेलो. तिला दवाखान्यात वेळेवर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. प्लीज साहेब, माझ्यावर दया करा. पावती फाडू नका. मला दवाखान्यात जाऊ द्या. पण पोलिसांनी त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि पावतीवर काहीतरी लिहून ती पावती रवीच्या खिशात घातली. तसं रवीने डोळे बंद केले. पोलिसांनी त्याला जायचा इशारा केला. रवीने लगेच गाडी सुरू केली आणि मेघाला दवाखान्यात घेऊन गेला. देवाच्या कृपेमुळे पोलिसांनी त्याच्यावर कुठलीच कडक कारवाई केली नाही. नाहीतर तो मेघाला वेळेवर दवाखान्यात घेऊन पोहोचू शकला नसता. मेघा दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला लगेच डिलिव्हरीसाठी ॲडमिट करून घेतलं आणि तिची डिलिव्हरी सुरू केली. तो एक प्रायव्हेट दवाखाना होता. रवीने लगेच पैसे जमा केले आणि मेघाचं ऑपरेशन सुरू झालं. मेघाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाचं वजन कमी होतं, पण डॉक्टर म्हणाले त्याची व्यवस्थित काळजी घेतली, वेळेवर औषध पाणी केलं तर बाळ छान गुटगुटीत होईल. तुमची बायको पण सुखरूप आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकून रवीने मोकळा श्वास घेतला. कारण डॉक्टर बोलले होते की जर मेघाला वेळेवर दवाखान्यात आणलं नाही तर तिच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा त्या आयुष्यात परत कधीच आई होऊ शकणार नाही. हे सगळं ऐकून त्यावेळी रवी खूप घाबरला होता. पण आता सगळं काही ठीक झाल्यामुळे रवीने देवापासून मनाचे आभार मानले. देव खूप दयाळू आहे आणि त्याच्या भक्ताची काळजी कशी घ्यायची त्याला चांगलंच माहीत आहे. रवी विचार करत होता, जर मी आयुष्यात कधी कुणाचं वाईट केलं नाही किंवा कधी वाईट चिंतलं नाही तर देव पण माझ्यासोबत काही चुकीचं करणार नाही. देव नेहमी चांगल्या प्रामाणिक लोकांची मदत करतो आणि जे त्याची मनापासून भक्ती करतात त्यांची साथ देतो. मेघा 3 दिवस दवाखान्यात ॲडमिट होती. तिचा दीर आणि जाऊ पण तिला भेटायला आले होते. तिच्या जावेने खोटं का होईना पण चेहऱ्यावर हसू आणलं आणि मेघाचं अभिनंदन केलं. तिने बाळाला उचलून घेतल्यावर तिला खूप विचित्र वाटायला लागलं. म्हणून तिने लगेच बाळाला आईच्या बाजूला झोपवलं आणि स्वतः खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. मेघाला पण कुठे ना कुठे माहीत होतं की तिची जाऊ तिच्याशी वाईट का वागत आहे. आई होण्याचं सुख आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं आणि हे मेघाला स्वतः आई झाल्यानंतर जाणवलं होतं. तिची जाऊ आई होऊ शकत नव्हती आणि ती याच गोष्टीवर जळत होती. तिची जाऊ आणि दीर बाळाला भेटून घरी परत आले. दवाखान्यात बाळाला आणि बाळंतीणबाईला घरी घेऊन जाण्यासाठी रवीचा मोठा भाऊ कार घेऊन आला होता. तो सगळ्यांना घेऊन घरी आला. बाळ आणि मेघा ठीक आहे म्हटल्यावर त्याने मोकळा श्वास घेतला होता. नाहीतर त्याची झोप उडली होती. आता सगळं काही ठीक झालं होतं. या 3 दिवसात तो स्वतः पण घरी आला नव्हता आणि नाही त्याने अंगावरची कपडे बदलली होती. रवीने विचार केला, आता सगळं ठीक झालं आहे तर अगोदर आंघोळ करून मग निवांत जेवायला बसायचं. तो आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये निघाला. कपडे काढताना त्याच्या पॅन्टच्या खिशात काहीतरी असल्याचं जाणवलं. म्हणून त्याने खिशात हात घातला तर त्याच्या हाताला काहीतरी कडक वस्तू लागली. त्याने ती बाहेर काढली तर ती बाईकची चावी होती, एकदम नवीन, आणि त्याला एक छोटीशी चिठ्ठी पण गुंडाळलेली होती. रवीने ती चिठ्ठी हळूच उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं की ही चावी शोरूममध्ये जाऊन दाखव, तुझी बाईक तयार आहे. तुला आता लोकांच्या हातापाय पडायची गरज नाही. त्याच्या खाली नाव लिहिलं होतं, अनिल पवार. नाव वाचताच रवीच्या डोक्यात खूप जुन्या आठवणी घुमायला लागल्या. त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी तो पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेला होता. तिथे त्याची ओळख अनिल नावाच्या मुलासोबत झाली आणि त्या दोघांची मैत्री झाली. त्यावेळी फक्त एक जागा मोकळी होती आणि रवीचं नाव लिस्टमध्ये होतं. त्याची तयारी पण चांगली झाली होती. त्याच्या मित्राचं अनिलचं नाव लिस्टमध्ये नव्हतं. अनिल एक अनाथ मुलगा होता.
तो खूप कष्ट करून शिकलेला होता. त्या दोघांच्या वयामुळे हा त्यांचा पोलीस भरतीसाठीचा लास्ट चान्स होता. रवी विचार करायला लागला की माझ्याजवळ थोडा का होईना पण आधार आहे. मी काय बाहेर कुठेही नोकरी करू शकतो. पण माझ्या मित्राची सगळी आशा संपेल आणि तो परत कुठेच नोकरीसाठी ट्राय करणार नाही. त्यामुळे त्याने त्याची जागा सोडली आणि ती जागा त्याच्या मित्राला दिली. त्याने त्याच्या मित्राला मेहनत करताना बघितलं होतं. हा त्याचा हक्क बनतो. त्या क्षणी त्याने त्याची जागा सोडली आणि तिथल्या मोठ्या साहेबांना सांगितलं की ही माझी जागा नाही, तर या जागेवर माझ्या मित्राचा हक्क आहे. त्या दिवशी त्याचा मित्र खूप रडला आणि रवी गुपचूप घरी परत आला. त्याला या गोष्टीचा खूप आनंद होता की तो त्याच्या मित्राच्या उपयोगी येऊ शकला. आज त्या जुन्या मित्राचं नाव चिठ्ठीमध्ये बघितल्यावर त्याला अजून एक गोष्ट पण आठवली की मेघाला दवाखान्यात घेऊन जाताना जेव्हा त्याला पोलिसांनी अडवलं होतं तेव्हा एका पोलिसाने त्याच्या खिशात काहीतरी टाकलं होतं. त्याला असं वाटलं की बहुतेक ती दंडाची पावती असेल आणि त्याच्या बायकोची अवस्था बघून त्याच्यावर दया दाखवली जात होती. त्यावेळी टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याला काहीच समजलं नव्हतं. पण आता त्याला अंदाज आला होता की तो पोलीसवाला दुसरा कोणी नसून त्याचा जुना मित्र अनिल होता. त्यानेच त्याच्या खिशात ही चावी आणि चिठ्ठी टाकली होती. तो याच विचारात बुडाला होता. तेवढ्यात दार वाजलं. त्याने जाऊन दार उघडलं तर समोर एक माणूस उभा होता. तो म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. रवीने लक्ष देऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. तेव्हा त्याने त्याला ओळखलं. हा तर माझा जुना मित्र अनिल आहे. दोघंही एक क्षण एकमेकांकडे बघत उभे राहिले. नंतर रवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्याने पुढे येऊन मित्राला मिठी मारली. अनिल त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, रवी, मी तुला किती दिवस झालं शोधत होतो. जेव्हा तुला नाक्यावर बघितलं होतं तेव्हा लगेच मी तुला ओळखलं होतं. ही चावी तुझ्यासाठी आहे. म्हणजे तुला माझ्याकडून थोडीफार मदत होईल. तुझ्या चेहऱ्याकडे बघून मला अंदाज आला होता की ती गाडी तुझी नव्हती आणि तुझी परिस्थिती पण बेताची वाटत होती. कुणी जाणून बुजून तर स्वतःचं नुकसान करून घेणार नाही ना. खूप वर्षापूर्वी तू माझ्यावर उपकार केले होतेस. ते उपकार फेडायचा हा छोटासा प्रयत्न आहे. मी तुझे उपकार कधीच फेडू शकणार नाही. रवी म्हणाला, अनिल, मी तुझ्यावर काही उपकार केले नाहीत. मी फक्त त्यावेळी ते केलं होतं जे मला योग्य वाटलं होतं. अनिल हसत म्हणाला, पण माझ्यासाठी ते खूप मोठं कर्ज आहे जे आज मी फेडलं आहे. रवीला आणि त्याच्या मित्राला बोलत असताना त्याची वहिनी खिडकीत उभी राहून सगळं बघत होती. तिची नजर रवीच्या हातात असलेल्या चावीवर पडली. तसं तिचं मन खूप घाबरायला लागलं. कारण ती समजली होती ज्यांचं वाईट तिने बघितलं होतं तो अजूनच मजबूत झाला होता. मेघाच्या मुलाला बघून अगोदरच तिला खूप पश्चाताप होत होता की तिने एका निरागस बाळाचा जगात यायच्या अगोदरच ईर्षेने जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. हे तर देवाचे उपकार होते की काहीही चुकीचं किंवा वाईट झालं नव्हतं. रवीने मनातल्या मनात देवाचे खूप आभार मानले. त्याच्या मनात आशा निर्माण झाली होती की जो निस्वार्थ मनाने पुण्य करतो ते कधीच व्यर्थ जात नाही. उशिरा का होईना देव त्याचं फळ देतो. अनिल जाता जाता बोलला की कायदा आपल्या भल्यासाठीच बनवला आहे, त्यामुळे तो तोडायचा नसतो. म्हणजे आपण स्वतः सुरक्षित राहू आणि दुसरे पण सुरक्षित राहतील. असं म्हणत त्याचा मित्र त्याचा निरोप घेऊन गेला. रवी त्याला जाताना बघत उभा होता. घरातून बाळ रडण्याचा आवाज आला. तसा रवी पळत घरात आला. त्याने त्याच्या बाळाला उचलून घेतलं आणि मेघाकडे बघितलं. मेघाच्या चेहऱ्यावर आनंद होता. रवी मनात विचार करत म्हणाला, सगळ्यात मोठी श्रीमंती त्याचं कुटुंब असतं. त्याने त्याच्या मुलाला मिठी मारली आणि एक निर्णय घेतला की आयुष्यात किती पण कठीण वेळ आली तरी तो कधीच कुणासाठी वाईट विचार करणार नाही आणि कायम सत्याच्या आणि कष्टाच्या मार्गाने काम करत राहील. कारण आता त्याला विश्वास बसला होता की पुण्य कधीच वाया जात नाही. देव नेहमीच निस्वार्थ लोकांची साथ देतो.
रवीने केलेलं चांगल्या कर्माचे फळ देवाने त्याला दिलं होतं.